नमस्कार, माझं कोकणमध्ये स्वागत आहे. तुम्हाला आमचं वाघजाई मंदिर दाखवतो. वाघजाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि वाघजाई मंदिर हे दाखवतो. हा आमचा वाघजाई मंदिरकडं जाणारा रोड. हा जो रोड जातो हा बघा, हे आमच्या बीडी बसारी म्हणजे प्रसाद यांचं घर आहे. हे पायऱ्या ते मुंबईला असतात आणि हा जो रोड स्ट्रेट गेला तो पूर्ण खालच्या शिर खालची आणि हे वरती शिर महालक्ष्मी. हा जो वरती झालो स्ट्रेट तो पूर्ण शिर महालक्ष्मी. पण तुम्हाला दाखवतो म्हणजे ही जी बाग तुम्हाला दिसते ती मला दाखवतो. हे बघा, ते सुधीर काटदरे, त्यांची सुधीर काटदरे केवढं करायला लागलेत बघा. हां, त्यांची बाग ही मोठी त्यांची बाग आहे. हे बघा, तुम्हाला अगदी हाताला लागतील असे आंबे आहेत त्यांचे लोक असतात राखण्याला. आणि जवळजवळ कमीत कमी 600 कलम आहेत आणि खूप मोठा तट आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी एवढं जबरदस्त करून ठेवलं आहे. कमीत कमी ह्यांचा आंबा मुंबई आणि पुणे ह्या साईडला होतो. ते हा बघा, ही गाडी गेली बघा. हा रोड मेन रोड तेव्हा गाडी गेली बघितलं. आणि तुम्हाला एक आमच्या वाघजाई मंदिर पण दाखवतो लांबून. आणि पुरातन काळाची बेलाचं झाड, हे जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं झाड आहे, जुनं झाड आहे. हे बघा, हे खूप आंबे आहेत बघा. वाघजाई मंदिर, श्री वाघजाई मंदिर. हा यांचा जीर्णोद्धार झाला तेव्हा इथे खूप म्हणजे कार्यक्रम साजरा केला. कमीत कमी 800 ते 900 लोक जेवायला होती. म्हणजे महाप्रसाद. हे बघा, हे वाघजाई मंदिर बघा. हे जाणार जावे चल. वाघजाईची पालखी मे मध्ये येते ना? हो, आपली पालख्यात निघेल ती. हां, फक्त 2 मिनटं. हे बघा, हे त्यांचं हे काजू झाड आहे बघा. हे बघा, हे आणि हे तुम्हाला बोलू का की पुरातन काळात हे मोठं झाड आहे बघा. एवढं मोठं झाड आहे बघा. हे बघा, एवढं मोठं झाड आहे. 100 ते 150 वर्षापूर्वीचं झाड आहे. पण तुम्हाला आंबा बघायचा ना, हे बघा, अगदी हाताजवळ आंबे आहेत. दाखवतो मला मी. हा बघा, हे बघा, हे त्यांची मोठी सगळी कलम आहेत. त्याच्या हाताला आंबे दिले आहेत. हे बघा, अगदी जवळजवळ आंबे ते बघा दिले. हे बघा कसं आहेत. आणि सुंदर असा गोड आंबा आहे यांचा. आता हे कैऱ्या म्हणून लागल्यात. हे बघा, हे त्यांचं मोठं आहे कलम. कमीत कमी आता मी हा काढला खायला कैरी. बघा, एक आंबा काढलेला आहे. आणि हे आमच्या वाघजाईचं मंदिर आहे बघा. हे आता दुपारी आम्ही नॉनव्हेज खाल्ले त्यामुळे आम्ही मंदिरात जात नाही. आणि हे छोटे छोटे झाड आहे बघा. हे काजू झाड, हे इथे काजू झाड. खूप मोठा तट आहे. कमीत कमी फिरायला 1-1.5 दिवस लागेल, एवढं मोठं आहे. खूप राऊंड आहे. खाली नदी आहे, आता दाखवलंच आहे. पण आज आमची महालक्ष्मीची पालखी देवळाला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला महालक्ष्मी मंदिर पण दाखवतो आणि पालखी पण दाखवतो. तर अशी व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.